नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर चला तर मग आज मी कोणत्या नवीन ठिकाणी तुम्हाला घेऊन जाणार आहे ते बघण्यासाठी तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, म्हणजे तुम्हाला कळेल। बरेच लोक व्हिडिओ बघतात पण अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे, त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे तुमच्यासाठी छान छान कंटेंट क्रिएट करण्याची जबाबदारी माझी। इथून पुढे अगदी सुंदर सुंदर असे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। तर त्यासाठी काय करायचं तुम्हाला, तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे। चला तर मग मी माझ्या आहोंसोबत मस्त असं कुठेतरी चालली होती नवीन गोष्ट करण्यासाठी, तर ती तुमच्यासोबत मी पुढे शेअर करणारच आहे। तर बघू शकताय मी आलेली आहे तळेगाव दाभाडेमध्ये। हा एरिया जर कोणाच्या ओळखीचा असेल तर आवर्जून कमेंट नक्की करा। तळेगावला मी काय येते हे बऱ्याच जणांना माहिती असेल, आणि ज्यांना नसेल माहिती तर त्यांना मी सांगते, पण ते पुढे। त्यानंतर आम्ही मस्त असा गरमागरम वडापावचा नाश्ता केला आणि मग पुढे निघालो। पण वडापावची टेस्ट अतिशय सुंदर होती। तळेगावमध्ये आहे, मी ते तुम्हाला पुढे शेअर करणार आहे। आनंद वडापाव म्हणून आहे, रेल्वे स्टेशनच्या जवळच आहे अगदी। अतिशय सुंदर चव आहे तळेगावमध्ये, तुम्ही एकदा नक्की जाऊन भेट देऊ शकता। तर एक झाड होतं, त्याची अतिशय सुंदर अशी सुकलेली फुलं खाली पडलेली होती आणि ती दिसायला खरंच खूप सुंदर दिसत होती। हे झाड नक्की कशाचं आहे हे मला काही समजलं नाही, तुम्हाला बघून जर समजलं तर मला कमेंट करून नक्कीच सांगा। तर बघू शकता अतिशय सुंदर आणि पूर्ण असा बहर पडलेला होता त्याचा, असं वाटत होतं। खरंच दिसायला खूप सुंदर दिसत होते ते। त्यानंतर मग म्हटलं तुम्हाला जसं की माहितीच आहे आज नवीन काहीतरी गोष्ट। तर मैत्रिणींनो, तुमच्यासोबत मला अजून एक गोष्ट शेअर करायची होती। आत्ता तुम्हाला जसं की माहिती आहे आम्ही आत्ता 13वीचे पेपर दिलेले होते, शिवमच्या बाबांनी आणि मी, आणि आम्ही दोघंही सगळ्या विषयांमध्ये ऑल क्लिअर झालेला आहोत आणि आता 14वीला परत नवीन ॲडमिशन घेतलेलं आहे। ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती। ह्या महिन्यात ॲडमिशन घ्यायचं होतं आणि ह्याच महिन्यात रिझल्ट लागलेला आहे। तर आम्ही दोघंही छान मार्कांनी पासआउट झालेलो आहोत। तर कॉंग्रॅच्युलेशन्स ही एक कमेंट तुम्ही नक्की करायला पाहिजे हां सगळ्यांनी। तर ॲडमिशन घेण्यासाठी आलेलो होतो आणि आजच पुस्तकं फी वगैरे सगळं क्लिअर करायचं होतं। मग म्हटलं चला ठीक आहे सोबतच जाऊया, ॲडमिशन सोबत झालं म्हणजे बरं पडतं, कारण वेगवेगळं होत नाही। आणि शिवमच्या बाबांना सुट्टी पण होती, त्यामुळे म्हटलं चला जाऊन येऊया दोघं पण। तर ॲडमिशनसाठी वगैरे गेलो। बरीच मुलं ॲडमिशनसाठी आलेली होती आणि आम्ही कॉलेज YCMमधून करत आहोत, कारण जॉबमुळे घरामुळे आम्हाला दोघांनाही रेग्युलर कॉलेज होणार नाही आहे, त्यामुळे YCMमधून जे होईल तेच आम्ही करणार आहोत। तर पुस्तकं घेण्यासाठी चाललो होतो आम्ही आणि परत एकदा कॉलेज लाईफ जगतोय असं वाटत होतं, त्यामुळे अगदी छोटासा व्हिडिओ घेतला। पेपरच्या वेळेससुद्धा मी व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। म्हटलं चला आपला कोणी व्हिडिओ काढलेला नाही आहे, मग मी तिथे समोर आरसा होता तर मस्त छानपैकी व्हिडिओ काढून घेतला स्वतःच। आणि त्यानंतर आम्ही पुस्तकं वगैरे घेऊन परत घरी निघालो। बघू शकताय परत कॉलेजचा मुलगा झाल्यासारखं वाटतंय शिवमचे बाबा। त्यानंतर मग मस्त असं कॉलेजचा एक छोटासा व्ह्यू घेतला, कारण प्रत्येक रविवारी शाळेत कॉलेज असणार आहे, त्यामुळे तिथे जावंच लागणार आहे। त्यानंतर मी पुढे तुमच्यासोबत अगदी निसर्गाचे काही सुंदर सुंदर क्षण शेअर करणार आहे, तर ते सुद्धा एन्जॉय करा आणि ते कुठले आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा। तर चला तर मग तुम्ही पुढे एन्जॉय करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा।
शिवमचा अभ्यास वगैरे घेतला, कारण त्याचा वेळच्या वेळी अभ्यास घेणं, त्याच्याकडनं अभ्यास करून घेणं हेही तितकंच गरजेचं आहे. कारण मुलांना आपण बाकीच्या गोष्टींना जितकासा वेळ देतो तितकाच मुलांनाही वेळ दिला तर त्यांची प्रगती होऊ शकते. मला माहिती आज माझं काम, देवपूजा, व्हिडिओ सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण माझ्यासाठी आज महत्त्वाचं आहे माझ्या मुलाचं शिक्षण. त्याच्यामुळे एवढा सगळा आटापिटा चालू असतो आपला आणि आपण मुलांकडेच लक्ष नाही दिलं तर कसं होईल. त्यामुळेच म्हटलं आज शिवमचा दिवसभर अभ्यास घेतला नव्हता, तर मग म्हटलं सुट्टी आहे तरी पण संध्याकाळच्या वेळी अभ्यास घ्यावा. कारण बऱ्याचदा मुलांना आहे ना, आपण जर अभ्यासामध्ये गॅप दिला तर त्यांच्या लक्षात राहण्यामध्ये पण गॅप पडत जातो. त्यामुळे मी आवर्जून वेळ काढून त्याच्या अभ्यासाकडे लक्ष देत असते, कारण ते जास्त महत्त्वाचं आहे मला. त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे झाला. आजसुद्धा सेम लाईटचा प्रॉब्लेम होता, आज दिवसभर लाईट नव्हती आणि त्यामुळेच मग संध्याकाळी लाईट आल्यानंतर मी शिवमचा अभ्यास घेतला. माहीत नाही का, पण पाऊस पडायला सुरुवात झाली आहे तेव्हापासून खूप जास्ती प्रमाणात लाईट जाण्याचं प्रमाण व्हायला लागलं. म्हणजे जवळजवळ 8-8 तास, 10-10 तास, एक दिवस तर सकाळी 9 वाजता गेलेले रात्री 11:30 आली, कारण खूप वेळ झाला होता तोपर्यंत. त्यामुळे बऱ्याचदा मी काय करते, व्हिडिओ शेड्यूल लावून ठेवते, म्हणजे बरोबर तुम्हाला ते बघायला मिळतात वेळेत. तर चला तर मैत्रिणींनो, इथे मी शिवमला घाबरवत होते, हे असं नाही, हे असं, हे नाही, तसं नाही, ते तसं. मुलांना धाक दाखवणंही तेवढंच गरजेचं असतं, कारण मुलं घाबरत नाहीत आईवडिलांना नंतर. आणि शिवमच्या बाबांना आणि मला दोघांना भरपूर प्रमाणात घाबरतो. मुलं घाबरायला हवीत आपल्याला, तेव्हाच त्या सगळ्या गोष्टी आपल्या ऐकतात. चला तर मैत्रिणींनो, आज छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करून मला एकदा नक्की सांगा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.